शहरातील नागरी समस्या आणि प्रलंबित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रत्यक्ष पाहणी दौरा केला। स्थानिक नगरसेवकांची मते जाणून घेत त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले। सोलापूर शहरातील नागरी समस्या आणि प्रलंबित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मंगळवारी प्रभाग क्रमांक 8 मधील विविध भागांना भेट देत पाहणी केली। यावेळी त्यांनी स्थानिक नगरसेवकांची मते जाणून घेत विभागीय अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या। आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर तसेच नगरसेवक प्रवीण दर्गो पाटील यांच्या विनंतीवरून हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला। यावेळी अनंतकुमार धुम्मा, श्रीरंग गवई, किसन गर्जे, गुरुनाथ निंबाळे आदी उपस्थित होते। दौऱ्याची सुरुवात श्री मारुतीरायाच्या आरतीने करण्यात आली। त्यानंतर राणी लक्ष्मीबाई मंडई परिसरात पाहणी करत नागरिक व व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या। स्वच्छतागृह, वाहनतळ आणि अनधिकृत विक्रेत्यांबाबत सुधारणा करण्याचे निर्देश देत आवश्यक असल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला। विणकर उद्यानात हिरवळ, फुलबाग, सिंचन व्यवस्था, कारंजा आणि संरक्षक भिंत उभारण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच वातानुकूलित स्वच्छतागृह 1 आठवड्यात सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या। जमखंडी पूल परिसरात इच्छा प्राप्ती श्री गणेश मंदिराजवळ नवीन पूल उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले। तसेच नाल्याची सफाई आणि संरक्षक भिंत उभारण्यावर भर देण्यात आला। भूमिगत विद्युत लाईनवरील नादुरुस्ती कव्हर तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देशही देण्यात आले। दरम्यान आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन समस्या ऐकून घेतल्याबद्दल नागरिकांनी त्यांचा सत्कार केला। या दौऱ्यात विभागीय अधिकारी सावंत, मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे, कनिष्ठ अभियंता चेतन प्रचंडे, श्रीविद्या गुत्ती, मुख्य आरोग्य निरीक्षक सोमाजी साबळे यांच्यासह अनेक अधिकारी व नागरिक उपस्थित होते।